नमस्कार मैत्रिणींनो, घरगुती स्वादिष्ट पदार्थ या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण खमंग अशी आळूवडी बनवणार आहोत। आळूवडी बनवण्यासाठी आळूची पाने लागणार आहेत। आळूची पाने धुवून चिरून घ्यायची। त्यानंतर बेसन लागणार आहे आपल्याला। बेसन घ्यायचं, बेसनामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी हळद, थोडं तिखट, त्यानंतर आळूची पाने टाकायची। त्यानंतर थोडंसं निंबू पिळायचं त्यामध्ये। निंबू पिळल्यामुळे आळूच्या पानातील चरचरपणा कमी होतो। पूर्ण मिश्रण एकत्र करून घ्यायचं। हे एकत्र करून झालेलं आहे। आता एका ताटामध्ये थोडंसं तेल घ्यायचं, ताटाला पसरवून द्यायचं तेल पूर्ण। त्यानंतर हे सारण त्यामध्ये घालायचं। सारण घालून छान प्लेन करून घ्यायचं। हे प्लेन करून झालेलं आहे आपलं। कढईमध्ये पाणी टाकायचं वाफवण्यासाठी वड्या। कढईतलं पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यावर ताट ठेवायचं आणि झाकून घ्यायचं। आपली आळूवडी वाफलेली आहे। आता ही थंड झाल्याच्या नंतर कट करून घ्यायची। आपली आळूवडी कट करून झालेली आहे। आता फोडणीसाठी साहित्य लागणार आहे आपल्याला। कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, थोडेसे जिरे, थोडी मोहरी, कांदा घालायचा। कांदा छान लाल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा। आपला कांदा परतून झालेला आहे, लाल रंगावरती आलेला आहे। त्यात थोडं तिखट, थोडी हळद घालायची आहे, थोडी कोथिंबीर, त्यानंतर तीळ घालायचे। तिळामुळे चव छान येते आळूवडीला। एकत्र करून घ्यायचं छान। आता आळूवडी घालू याच्यात। आळूवडी घालून एकत्र करून घ्यायची छान फोडणीमध्ये। थोडंसं मीठ घालायचं वरतून, थोडी कोथिंबीर। आपली आळूवडी तयार झालेली आहे। झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। आळूवडी तयार झालेली आहे। आता ही वाफलेली आहे छान। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली असेल तर कमेंट्स करा। धन्यवाद।